नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहणार आहोत महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। आजपासून लक्ष्मण हाकेंची ओबीसी आरक्षण बचाव जन आक्रोश यात्रा। जालन्यातील अंबड गावातून या यात्रेला सुरुवात। जळगाव जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघातून प्रहार पक्ष निवडणूक लढवणार। रावेर, यावल, भुसावळ, जळगाव या मतदारसंघातून प्रहार निवडणूक लढवणार। धुळ्यात शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा आज मेळावा। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या उपस्थितीत मेळाव्याचं आयोजन। सोलापूरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी। माढ्याच्या टेंभुर्णी पोलीस ठाण्यासमोरील घटना, 5 जणांवर गुन्हा दाखल। नाशिक ग्रामीण पोलीस दलात नव्या 75 मोटरसायकल दाखल। नाशिकचे पालकमंत्री दादा भुसेंकडून हिरवा झेंडा दाखवत लोकार्पण केलेले आहे आणि पोलीस पेट्रोलिंगसाठी वापर याचा होणार आहे। कोकण, घाटमाथा आणि विदर्भात आज जोरदार पावसाचा इशारा, तर उर्वरित राज्यांमध्ये हलक्या सरी कोसळणार, हवामान खात्याचा अंदाज। राज्यातील अनेक जिल्ह्यात पूरजन्य स्थिती। नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी, तर रायगडमध्ये महाड, पोलादपूर, माणगाव आणि कर्जतमधील शाळांनाही सुट्टी। कोयना धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ। धरणात 12 तासात 5 टीएमसीनं पाणीसाठ्यात वाढ। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीने ओलांडली इशारा पातळी। पंचगंगेचं पाणी 39 फुटांवर। जिल्ह्यातील 84 बंधारे पाण्याखाली। महाराष्ट्र कर्नाटक सीमेलगत अलमट्टी धरणातून 1.5 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग। कृष्णा आणि पंचगंगा नदी इशारा पातळीवर। चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरालगतच्या उमा नदीला पूर, पात्र सोडून पुराचं पाणी शेतात, नदीकाठावरील शेतीचं मोठं नुकसान। गडचिरोली मेडीगट्टा लक्ष्मी धरणाच्या पाणी पातळीत वाढ। मेडीगट्टा लक्ष्मी धरणाचे सगळे 85 दरवाजे उघडले, मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग। गडचिरोली जिल्ह्यातील 220 किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्ग 5 ठिकाणाहून बंद, अनेक ठिकाणी प्रवासी अडकले। वर्धा कारंजा ते माणिकवाडा मार्गावरील वाहतूक पूर्ववत। सावरडोह परिसरात पुलावरून पाणी आल्यानं वाहतूक खोळंबली होती। पाणी ओसरल्यानंतर 3 ते 4 तासानंतर वाहतूक आता पूर्ववत। यवतमाळच्या मोझर गावात शेती पिकाचं मोठं नुकसान, शेतांना तळ्यांचं स्वरूप, सोयाबीन, कपाशीची नासाडी। यवतमाळ जिल्ह्यातील बस सेवा पूर्ववत। अतिवृष्टीमुळे काल 28 मंडळातील बस सेवांवर परिणाम। पावसाच्या विश्रांतीनंतर आज बस सेवा सुरळीत। विरारच्या मनवेलपाडा जिल्हा परिषदेच्या शाळेच्या प्रांगणात पाणीच पाणी। फूटभर पाण्यातून मार्ग काढताना चिमुकल्या विद्यार्थ्यांची तारांबळ। रत्नागिरीतील काजळी नदीला रौद्ररूप। इशारा पातळीवरून वाहणाऱ्या काजळी नदीचं पाणी पात्राबाहेर। काजळी नदीची सध्याची पाणी पातळी 18 मीटरहून अधिक। परशुराम घाटातील सवतसडा धबधब्याचं सौंदर्य। परशुराम घाटाच्या पायथ्याशी असलेला धबधबा प्रवाहित। सांगलीच्या मडदूर गावातील फरशी पूल तुटला, पुलावरील वाहतूक बंद। चांदोली धरण परिसरात पावसाचा जोर वाढल्यानं पाण्याच्या प्रवाहात झाली वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। साताऱ्यात संततधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ। पलूस तालुक्यातील नागठोण येथील बंधारा पाण्याखाली, बंधाऱ्यावरून वाहतूकही बंद, अनेक गावांचा संपर्क तुटला। सांगली जिल्ह्यातील वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ। औदुंबरमधील दत्त मंदिरात जाण्यास बंदी, नागरिकांना सतर्कतेचा इशारा। गोंदिया जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई कोलकाता महामार्गाच्या उड्डाण पुलावर मोठा भगदाड। नव्या पुलावर भगदाड पडल्यानं कामावर सवाल उपस्थित। पुलावरून सध्या एकेरी वाहतूक सुरू। चंद्रपूरच्या 40 गावातील तितूर नदी पुन्हा फेसाळली, नागरिकांचं आरोग्य धोक्यात, प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी। भंडारा गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस, गाढवी नदीला पूर। मोरगाव अर्जुनी तालुक्यातील बोरी गावातला पूल पाण्याखाली। सह्याद्री पर्वतरांगा परिसरात पावसाची संततधार। पुण्यातील नाणेघाट परिसरातील छोटे मोठे धबधबे प्रवाहित, धबधब्यांवर आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी। वर्ध्याच्या सेलूत जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान। नुकसानग्रस्त भागाचे त्वरित पंचनामे करण्याची मागणी।
लातूरमध्ये टोमॅटो 100 रुपये प्रति किलो, इतर भाजीपाल्यांचे दर नियंत्रणात, टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. सोलापुरात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी राबवली भावी मुख्यमंत्री स्वाक्षरी मोहीम राबवत दिल्या शुभेच्छा. अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त नागपुरात जोरदार बॅनरबाजी, लाडका दादा अशा आशयाचे बॅनर. नागपुरातील इमामवाडा, काचीपुरा, लक्ष्मीनगर चौक परिसरात झळकले बॅनर्स. गोंदियाच्या खाडीपारमध्ये पेट्रोलमध्ये पाणी, नागरिकांच्या तक्रारीनंतर पेट्रोल पंप चालकांकडून नागरिकांना पैसे परत. कोल्हापूरच्या इचलकरंजीत इंदिरा गांधी रुग्णालयाची दुरावस्था, रुग्णालयाच्या प्रवेशद्वारात छताला गळती, निकृष्ट कामामुळे रुग्णांमध्ये तीव्र संताप. धाराशिवमध्ये सरकार आणि नगरपालिकेचे प्रतिकात्मक लग्न लावत युवा सेनेचं अनोखं आंदोलन, शहरातील गैरसोयींमुळे नागरिकांचे हाल होत असल्याचा आरोप. सोलापूरच्या करमाळ्यात जेऊर चिखलठाण रस्त्याचं काम सुरू करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक, ग्रामस्थांचं सर्वपक्षीय नेत्यांसह रास्ता रोको आंदोलन, मंजूर असलेल्या रस्त्यांचं काम न सुरू झाल्याने ग्रामस्थ आक्रमक. नागपुरातील मानेवाडा भागात पाणी साचल्यानं नागरिक आक्रमक, सिमेंटचा रस्ता तोडत निकृष्ट कामाचा आरोप. नांदेड हिंगोली महामार्ग पोलीस चौकीजवळ रस्त्याचं काम अपूर्ण असल्याने ठिकठिकाणी खड्डे, खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने मार्ग काढताना वाहनधारकांची कसरत. मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी, मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य, वाहन चालकांना मनस्ताप. अकोल्याच्या पातूरमध्ये पीक विमा संदर्भातील बैठकीत शेतकरी आक्रमक, विमा कंपनीचे 2 कर्मचारी पातूर पोलिसांच्या ताब्यात, बाळापूरचे आमदार नितीन देशमुखांनी बोलावली होती बैठक. वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर विरोधात प्रहारचं आंदोलन, पूजा खेडकरने अपंगत्वाचं खोटं प्रमाणपत्र बनवल्याचा आरोप, खेडकरवर कारवाईची मागणी. नागपुरात वाढत्या वीज बिलाविरोधात युवक काँग्रेस आक्रमक, झेंडा चौकापासून वीज वितरण कार्यालयापर्यंत काढला मोर्चा. नंदुरबारमध्ये विविध मागण्यांसाठी आदिवासी संघटनेचं गेल्या 25 दिवसांपासून आंदोलन, आज सुरत नागपूर महामार्गावर रास्ता रोको, आंदोलनामुळे वाहतूक कोंडी. साईनगरीत गुरुपौर्णिमा उत्सवाचा आज 3रा दिवस, शिर्डीत पाद्यपूजा आणि महारुद्राभिषेक पूजेचं आयोजन, साई दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी. अहमदनगरच्या श्री क्षेत्र देवगड येथे दत्त महाराजांच्या महाआरतीला भाविकांची मोठी गर्दी, 2 लाखांहून अधिक भाविकांनी घेतलं दर्शन. जळगावच्या मुक्ताईनगरातील राजुरा जंगलातील मेंढपाळाची वनकर्मचाऱ्यावर दगडफेक, वनक्षेत्रात अवैध वनचराई सुरू. कल्याण डोंबिवली महापालिकेअंतर्गत येणाऱ्या प्रभागात नशेखोरांचा उच्छाद, गर्दुल्ल्यांमुळे नागरिक त्रस्त, कोळसेवाडी पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने नागरिक संतप्त. जळगावच्या चोपड्यातील कमळ गावात एकाच कुटुंबातील 3 बालकांचा मृत्यूचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. धाराशिवच्या पानगावमध्ये सोलापूर जिंतूर बसचा अपघातात एसटी चालक जखमी तर अनेक प्रवासी किरकोळ जखमी. सुरत नागपूर महामार्गावर आदिवासी संघटनेचं रास्ता रोको आंदोलन, त्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडीचं चित्र, काही आंदोलक पोलिसांच्या ताब्यात, विविध मागण्यांवरून आदिवासी संघटना आक्रमक.